जर एखाद्याला आराध्य नसेल किंवा गुरु माहीत नसतील तर त्यांनी ओम नमः शिवायचा जप करावा का आणि किती वेळा करावा आणि त्याचं काय महत्त्व आहे? ओम नमः शिवाय हे मंत्राचा अर्थ जर आपण समजायला गेलो, ओम हे आदी शब्द आहे. ब्रह्मांडची शब्द बोलते ना सर्वात पहिला, ह्याचा तर ऑटोमॅटिक आपल्याच एक महत्त्व आहे ओम शब्दाचा. नमः म्हणजे नमन करणे, अहंकार ह्याचा त्याग करून शरणी येणे, ते झालं नमः. शिवाय, शिवजी म्हणजे कोण? जे सत्य आहे, सुंदर आहे, प्रेमळ आहे, सखा आहे, बरोबर, ज्यांच्याकडून आपण ज्ञान म्हणून शिकून घेऊ शकतो. ज्ञान म्हणजे कसा असावा, तर आपल्या आतमध्ये आध्यात्मिक गुणाचा विकास, बरोबर. सामर्थ्य कसा असावा, तर आपण लोककल्याण है ना, या कार्यात आपलं काहीतरी योगदान व्हावं असा सामर्थ्य. वैराग्य, तर वैराग्य कसा असावा, तर आपलं पूर्ण फोकस जे पण आपण करतो ते पूर्ण फोकस तरीही म्हणजे काम करता करताही आपला फोकस आपल्या आराध्यावरती किंवा आपल्या गुरुच्या चरणी, बरोबर. तर असं हे जे सत्य आहेत, जे शिव जे सत्य आहेत, शिव जे सुंदर आहेत, त्यांच्या चरणी आम्ही येतो आहे ना. आपला अहंकार त्याग करून तो ओम नमः शिवाय, शिवजींचा चरणी जे सत्य आहे, जे सुंदर आहे, आणि त्यांच्या चरणी जर आलो म्हणजे आपण स्वतःही ते सत्य झालो, शिव झालो. मग शिवतत्वशी एक स्वरूप होण्यासाठी ओम नमः शिवाय, आणि सर्वात योग्य वेळ सहजपणेने म्हणजे ते महाशिवरात्री असा. मग किती जप करावा, नंबर तुम्ही काउंट करू शकता, पण असंच मनात आलं तर करत राहावं ना. किती कमी पडले, किती जास्त झाले, ते असं बोलणार नाही की अरे एवढाच तू केलास की एवढा केलास, काय नाही. मनात जेवढ्या तुम्ही करत राहावा. जीवजी, सध्या लोकांना इतके प्रॉब्लेम्स आहेत, लोकांना इतकी दुःख आहेत, आणि कुठेतरी त्यांना ना एक असा सहारा हवा असतो की मला इथे गेलं ना की मनशांती मिळेल, माझी काही जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातनं माझी सुटका होईल किंवा असं काही. तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतात, की समस्या, चॅलेंजेस, खरं अर्थाने जर आपण 2-5 मिनटं बघून हे बसून विचार करू शकता की या प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी मी एक उपाय केला, दुसरा उपाय केला, तिसरा उपाय केला, चौथा उपाय केला, बरोबर. असे उपाय केले तरीही निदान नाही. तर एक मोठा जे आम्हाला मैत्रेय दादाशी शिकवतात की एकदा बसा आणि बघा की जे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण एवढे काही उपाय करतो, एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे. कधी कधी आपण प्रॉब्लेम समजून घेत नाही, आणि जेव्हा आपण प्रॉब्लेम म्हणतो खरं अर्थाने ज्यांना मार्गदर्शक किंवा गुरु मिळतो ना, त्यांच्यासाठी ते प्रॉब्लेम नाही, चॅलेंज असतो. आणि असा कुठलाही प्रॉब्लेम नाही आपल्या आयुष्यात ज्याला आपण ते पार करू शकत नाही, तेवढं सामर्थ्यही येतं. आणि जसं मी हे एक प्रॅक्टिकल उत्तर जे आपल्याला सांगितलं, आध्यात्मिक दृष्टिकोनते मी जर आपल्याला पाहिजे खरंच सहजपणेने, की मी आता आश्रमचा बाबत सांगत होतो, आदिशक्ती आहे, महाकालेश्वरची आहे, संपूर्ण विश्वाची गुरुतत्वाची गद्दी आहे, आणि तसेच दैविक मित्र आहे ना. म्हणजे एक असं स्थान, संपूर्ण परिपूर्ण स्थान, जर खरोखरच निदान नाही भेटत आहे तर एक व्हिजिट करून बघा आणि अनुभव करा नक्की दैविक मित्राचा सानिध्यात. दुसरा जे शिवशंकरजीचं आपण जे शिकू शकतो आपल्यासाठी, आणि जे दादाश्रीजी म्हणतात की हे जे वेळ आहे 2029पर्यंत, हे अमृत मंथन काळचा वेळ आहे. अमृत मंथन काळ म्हणजे काय, ते मंथन एक चर्निंग, आणि चर्निंग आमच्या मध्येच होणार, आतमध्येच होणार आहे. आणि या चर्निंगमध्ये सर्वात पहिला जे आपण बोलत पण होतो ना, सर्वात पहिला काय येणार, विष येणार है ना. तर जे तुम्ही बोला एक नेगेटिव्हिटी बोला, मी हे करू शकत नाही, ते नाही ते. आता हे जे विष आहे त्याचा पान फक्त शिवजी करू शकतात. मग शिवजीसारखं आपल्याला काय पाहिजे, ज्ञान, सामर्थ्य आणि वैराग्य. मग ते सहजपणेने त्यांच्या सानिध्यात आपण अनुभव करू शकतो, त्यांच्या चरणी जाऊन आपण ते अनुभव करू शकतो. त्यासाठी एकदा तरी अनुभवसाठी, किंवा ही जी प्रतिमा ठेवली आहे ना दादाश्रीजींची, डिवाइन लाईट, त्यांच्या डोळ्यात फक्त एकदा तुम्ही पहा,
20 सेकंड तरी पहा, 30 सेकंड तरी पहा आणि अनुभव करा. आपले जे प्रश्न आहेत त्याचा उत्तराचा अनुभव करा. खरं आहे जीवजी, आणि मी ह्याचा वारंवार अनुभव घेतच असते. इतकी वर्ष मी दादाश्रीजींच्या प्रेमाचा पण अनुभव घेते आणि सततच ते मार्गदर्शन करत असतात आणि लाईफ बिकम्स ब्युटिफुल अँड वंडरफुल बिकॉज ऑफ हिम. तुम्ही इकडे आलात आणि खूप छान समजावून सांगितलं आपल्या प्रेक्षकांना सर्व काहीच्या. महाशिवरात्र म्हणजे काय, आपल्या आश्रमातले महाकालेश्वर कसे आले, तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप थँक्यू सो आभार. मच. आणि आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरं अर्थाने जे सत्य आहे आणि त्यांचं आध्यात्मिक उन्नतीसाठी जे आहे ते पोचतं आहे. म्हणजे मनापासून आभार. ही क्लिप तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कारण ती अतिशय अर्थपूर्ण तर आहेच. संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.